मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा आणि पार्थची आता खूपच भांडणं होतात. मग पार्थ म्हणतो की अरे तिथे लाठ्या-काठ्या घेऊन लोक उभी होती. मग जीवा आता खूपच ओरडतो आणि म्हणतो, अरे लोक लाठ्या-काठ्या घेऊन उभे होते ना, मग तुलाही येते ना लाठी-काठी? की ती फक्त उत्सवामध्ये शोपुरती करून दाखवणार होतास, असं म्हणून रागातच तो आता पार्थकडे पाहतो. तेव्हा पार्थ आता त्याला विचारतो, मला एक कळत नाही जीवा, पण तू एवढा का चिडतोस? अरे का चिडतो का तू एवढा पण? मग जरा जीवा गप्प बसतो. त्यावेळी आता पार्थ सांगू लागतो, अरे जीवा तुला कळतं का, काव्याने आणि मी नाईलाजाने लग्न केलंय. अरे तुला समजतंय का जीवा, तिथे नवरदेव होतो मी, मला ऑप्शन दिला नव्हता तिथे आणि मला सुद्धा पर्याय नव्हता. अरे काव्याच्या तर ध्यानीमणी नसताना तिला इथे माझ्याबरोबर लग्न करावं लागलं. अरे आमचं आता ठीक आहे, परंतु तुझं काय, तू का केलंस नंदिनी बरोबर लग्न? असं पार्थ आता जीवाला विचारतो. असं पार्थने विचारल्यानंतर जीवाच्या डोक्यात मात्र मुंग्या येऊ लागतात की मी जसं दादाला जाब विचारतो तसं दादाही मला विचारणारच ना. पार्थ आता पुढे म्हणतो, जर तू हे लग्न केलं नसतंच ना. पुढे आता जीवा त्याला बोलूच देत नाही आणि मग म्हणतो, अरे जर मी त्या नंदिनी बरोबर लग्न केलं नसतं ना, तर दुःखाने आणि शर्मेने तिथल्या तिथे मरून गेली असती. अरे शब्दांनी वार करत होते लोक तिच्यावर. अरे सेकंड हँड म्हणत होते तुझ्या नंदिनीला. तेव्हा पारच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मग तो जीवाकडे पाहतच राहतो. त्यावेळी आता जीवा म्हणतो, अरे आता तुझी कसली ती नंदिनी, जी तुझी होती तिच्यासाठी तर तू थांबला नाहीस आणि आता जिच्यावर तुझा हक्क नाही तिच्याशी तर तू लग्न करून बसलास. अरे तुला माहित आहे का तिच्याबद्दल काही, सांग ना मला, काव्याबद्दल काही माहित आहे का? असं म्हणून जीवा एकदम रडकुंडीला येतो. आता पार्थ त्याच्याकडे पाहतच राहतो, कारण जीवाच्या मनाची तगमग त्याला दिसत असते. त्यानंतर आता जीवा पुन्हा एकदा त्याच्यावर ओरडतो, अरे तुला माहितीये का काव्या कशी आहे? एका शब्दाने तरी विचारलं का तू दादा तिला की तुला हे लग्न करायचंय की नाही? अरे काय माहित, तिच्या मनात दुसरं कोणीतरी असूही शकतं. त्यावेळी पार्थ म्हणतो, अरे परिस्थितीच तशी होती, काय करू मी? मग त्यावेळी आता जीवा अजूनच जोरात ओरडतो, अरे परिस्थिती गेली खड्ड्यात. अरे खड्ड्यात गेली तुझी परिस्थिती. अरे तू दादा प्रयत्नच केले नसशील, तू गिवअप केलंस. अरे मान्य आहे ना, लोक तुझ्यावर अटॅक करत होती. अरे पण थोडा वेळ यार, फक्त थोडा वेळ जर फाईट केली असती तर ही वेळच आली नसती. अरे मी ऑलमोस्ट पोहोचलो होतो रे नंदिनी बरोबर तेथे. तेव्हा पार्थ आता खूपच जोरात ओरडतो की अरे हे आम्हाला कसं कळणार पण जीवा? अरे किती फोन केले तुला, फोन कुठे होते तुझे, होते कुठे तुझे फोन? तेव्हा पार्थ आता भयंकर चिडलेला असतो आणि तो आता आपल्या जीवाला उत्तर विचारत असतो की सांग ना, अरे कुठे होता तुझा फोन? आता जीवाकडे त्या प्रश्नाचं उत्तरच नसतं. मग पुढे आता जीवा एकदम गप्प बसतो. त्यावेळी पार्थ विचारतो, अरे सांग ना, का तुझी बोलती बंद झाली, होता कुठे तुझा फोन? ह्या पोटतिडकीने फोन करत होतो, फोन नाही उचलता आला का तुला? अरे नंदिनीला सोडवल्यानंतर निदान एक फोन करून तरी सांगायचंच ना की नंदिनी येतेय म्हणून, की त्या सर्व लोकांना मी ओरडून सांगितलं असतं की नंदिनी जीवाबरोबर आहे म्हणून आणि आता येतील त्या म्हणून. त्यानंतर जीवा आता गप्पच बसतो आणि त्यानंतर पुन्हा भडकत विचारतो, आता काय करायचं आपण, काय करणार काय आहेस तू आता? अरे एकीच्या हातात अंगठी घातलीस, दुसरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंस, आता काय करणार काय आहेस तू आता, बोल ना. तेव्हा पार्थ आता रागातच म्हणतो, एक मिनिट जीवा, तू ना मोठ्या भावाशी बोलतोस हे लक्षात ठेव जरा. अरे तुला जेवढा राग आलाय ना तेवढा मला सुद्धा आलाय. अरे तुला पुन्हा एकदा सांगतो, मी घरच्यांसाठी फक्त लग्न केलंय हे. अरे तो यशवंतराव होता ना, त्यांनी ना नंदिनीच्या बहिणीशी सोयरीक तोडण्याची धमकी दिली. अरे आपले बाबा माझ्या समोर आले आणि माझ्या पाया पडून म्हटले, बाळा माझी ही शेवटची इच्छा पूर्ण कर. अरे नंदिनी बरोबर माझं लग्न ठरलं होतं, अरेंज मॅरेज का होईना, परंतु आमच्यामध्ये एक वेगळं बॉन्डिंग, एक वेगळं नातं निर्माण झालं होतं जीवा. आणि साखरपुडा झाला होता, विधी होणार होत्या. अरे आज आमचं लग्न होणार होतं, पण अरे नाईलाजाने मला काव्याबरोबर लग्न करावं लागलं. तेव्हा जीवा आता एकदम शांत असतो आणि मग पार्थ आता त्याला विचारतो की कळतंय का जीवा, अरे नाईलाजाने मला तिच्याबरोबर लग्न करावं लागलंय. मी नंदिनीला विसरून काव्याबरोबर संसार सुद्धा केला असता, जुळवून घेतलं असतं, पण तू काय केलंय कळतंय का तुला जीवा? अरे तू नंदिनीलाच या घरात घेऊन आलास.
अरे तू नंदिनीलाच या घरात बायको म्हणून तुझी घेऊन आलास. आता नंदिनी माझ्या समोर असेल परंतु माझ्यासोबत तर कधीही नसेल. अरे नंदिनी या घराची सून असेल परंतु माझी बायको नसेल. आपलं दुःख तो आता जीवासमोर व्यक्त करतो. त्यानंतर पार्थ आता खूपच इमोशनल होतो आणि म्हणतो, ज्या मुलीबरोबर मी सुखी संसाराची स्वप्न पाहिली, स्वप्न रंगवली, अरे त्याच मुलीला आणि माझ्या होणाऱ्या बायकोला आता माझ्या भावाबरोबर मी कसा पाहू शकेल, तूच सांग बरं. त्यावेळी आता जीवा आपली पाठ फिरवतो आणि म्हणतो, माझीही तीच अवस्था आहे जी तुझी आहे. कारण मी सुद्धा काव्याबरोबर लग्नाची आणि सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती. फरक फक्त एवढाच आहे की तुझ्याबद्दल आणि नंदिनीबद्दल इथे सर्वांना माहीत आहे, पण माझ्या आणि काव्याबद्दल नाही. तेव्हा असं आता मनात विचार करून तो आपले अश्रू पुसत असतो. त्याचवेळी पार्थ आता जीवाकडे जातो आणि त्याला पुन्हा एकदा जाब विचारतो की अरे बोल ना, आता बोलायला काय झालं तुला. अरे माझ्यावरही अन्याय झालाय आणि माझं दुःख हे गैर आहे. तेव्हा जीवा आता खूपच जोरात ओरडतो की खड्ड्यात गेलं रे तुझं दुःख. अरे तुला फक्त तुझे घाव दिसतात, माझ्या जखमा नाही दिसत का. तेव्हा पार्थ आता विचारतो, तुला कुणी सांगितलं होतं रे नंदिनी बरोबर लग्न करायला, सांग ना मला, कुणी सांगितलं होतं. तेव्हा आता जीवा भडकतो आणि म्हणतो, केलं मी नंदिनी बरोबर लग्न, केलं मी नंदिनीशी लग्न, मला वाटलं म्हणून केलं. तू कोण आहे मला विचारणारा, कारण ती आता नंदिनी जीवा देशमुख आहे, समजलं. तेव्हा खरं तर पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते आणि पार्थ पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करत राहत. तेव्हा आता जीवा विचारतो, काय करणार काय आहेस तू मला मारणार आहेस का. अरे मार ना, ए मार ना, असं म्हणून तो आता पार्थला धक्के मारत असतो. त्यावेळी आता जीवा गप्पा बस असं पार्थ म्हणतो. तेव्हा आता जीवा गप्पच बसत नाही, कारण त्यालाही तेवढाच राग आलेला असतो. त्यावेळी आता पार्थ हा जोरात जीवाची कॉलर पकडतो आणि खूप जोरात त्याच्यावर ओरडतो. तर आता दुसरीकडे काव्या म्हणते, ताई जेव्हा तू तेथे नव्हतीस ना ग, तेव्हा गावकऱ्यांनी लाठीकाठी घेऊन हल्ला केला सर्वांवर. अगं काचेचा ग्लास फेकून मारला मानिनी काकूंच्या डोक्यावर, असं म्हणून तिला जे जे काही आठवतं ती सगळं काही सांगू लागते आणि कशा प्रकारे मानिनीच्या डोक्यावर काचेचा ग्लास फेकून मारला तेही सत्य सांगते. त्यानंतर काव्या म्हणते, या सगळ्याचं प्रेशर घेऊन बाबा पूर्णपणे खचून गेली अगं ताई. चार चौघांमध्ये आपले बाबा माझ्या पाया पडले, मग मी काय करायला हवं होतं. तेव्हा आता तिला आठवू लागते की कशा प्रकारे धनंजय बिचारा रडत होता, म्हणजेच आपले बाबा रडत होते आणि त्याचबरोबर ते अगदी शेवटची इच्छा बोलून दाखवत होते की तू पार्थ बरोबर लग्न करच, आणि ते अगदी माझ्या पायाच पडायला लागले. तेव्हा रम्या आता डोकावून दोघी बहिणींकडे पाहू लागते. मग पुढे आता ते सगळं सांगितल्यानंतर काव्या विचारते, सांग ना ताई, अगं मी काय करायला हवं होतं. तरीही नंदिनी रडतच असते, काही बोलत नसते. ते पाहून आता काव्या अजूनच जोरात ओरडते, अगं सांग ना, मी काय करायला हवं होतं. ताई तुझ्या वेळची सिच्युएशन खरंच खूप वेगळी होती. अगं तू नाही बोलू शकली असतीस, परंतु का नाही बोलली सांग ना. अगं ताई, खूप लोकांच्या लग्नामध्ये खूप लोकांच्या हक्कासाठी मी लढताना पाहिलंय तुला अगं प्रत्यक्ष. मला ना तेव्हा खरंच अभिमान वाटायचा माझ्या ताईचा. आणि आज तुझं आयुष्य पणाला लागलं होतं ना, तुझ्या लग्नाचा विषय होता ना, मग तू का नाही माघार घेतलीस. अगं कुठे गेली होती माझ्या ताईची कन्व्हिन्सिंग पॉवर, कुठे गेली होती कुठे. अगं ताई तुझ्या हक्कासाठी तू का नाही लढलीस, का लढली नाहीस, असं म्हणून काव्या आता तिला जाब विचारते. त्यावेळी आता काव्या बिचारी खूपच रडत असते आणि डोक्याला हात लावते. तेव्हा नंदिनी म्हणते, काव्या अगं तू जरा शांत राहा, मी परत परत तुला तेच एक्सप्लेन करू का माझ्यावर तिथे काय वेळ आली होती आणि मी काय काय केलं ते. तेवढ्यातच आता वसू आत्या तेथे येते आणि म्हणते, अरे वा, बहिणी बहिणी गप्पा मारतायत वाटतं. तेव्हा नंदिनी आणि काव्या लगेच आपले अश्रू पुसतात. पुढे आता वसू म्हणते, आयुष्यभर आता गप्पाच मारायच्या आहेत, कारण सख्या बहिणी आता पक्क्या जावा झाल्या आहेत ना म्हणून. पण आता गप्पा नंतर मारा, तुमच्या सासूने तुम्हाला बोलवले, चला बरं. तेव्हा काव्य आता अजिबात तिचं काही ऐकायला तयारच नसते. वसू म्हणते, चला मी सांगितलंय ना तुम्हाला. त्यानंतर आता वसू स्वतः त्या दोघींचे हात पकडते आणि त्या दोघींना तेथून घेऊन जाते. मग रम्या आता पुढे येते आणि म्हणते, नंदिनीच्या लग्नामुळे काव्याला एवढा त्रास का होतोय मला कळतच नाहीये, पण असो, मी आता या दोघीही बहिणींमध्ये वादाची
सोन्याची ठिणगी टाकणारच आणि दोघीही बहिणींना कशी या घरातून रवानगी करते ना ते बघतच राहा. रम्या या घरातून दोघींना घालवण्याचा आता प्लॅन करत असते. तर आता इकडे पार्थ म्हणतो, हे बघ जीवा, अरे मी काव्याबरोबर लग्न केलं ना बाळा, त्यामुळे इतर कुणाचं नुकसान नाही झालेलं. तेव्हा जीवा आता पार्थकडे पाहतच राहतो आणि विचारतो, तुला कसं माहीत दादा ते? अरे जीवा, तुला तरी कसं माहीत? आणि मला एक सांग, तू असा कितीसा ओळखतो रे तिला? हे ऐकताना आता जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला आता काव्या आणि तो भेटल्याचे सर्व क्षण आठवतात आणि तो त्या स्वप्नामध्ये अगदी हरवून जातो. कारण आता त्याला सारखी सारखी समोर काव्य आठवते आणि काव्याच्या आठवणीमध्ये अगदी तो रंगून जातो. तिच्याच आठवणीमध्ये पूर्ण वेडापिसा होत आणि तिच्या आयुष्यामध्ये दुसरा कोणीही मुलगा असता तर काव्याने मला सांगितलं नसतं का? आता पार्थ म्हणतो, त्यावेळी जीवाचाही नाईलाज होतो. मग पुढे आता पार्थ म्हणतो, शेअर केल्या असत्या ना त्या गोष्टी तिने. मग आता जीवाला सुद्धा आठवतं की मी काव्याला म्हटलं होतं की तू का नाही बोललीस की तुझं या जीवाचं आणि तुझं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून. मग आता जीवाला आठवतं की काव्याने उत्तर दिलं होतं, जेव्हा मी बाबांना सांगितलं असतं ना की आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे जीवा, तर बाबांनी स्वतःला संपवलं असतं रे त्या क्षणी. मग मी काय करणार होते? माझाही नाईलाज होता जीवा. त्यानंतर पार्थ म्हणतो, त्या बिचारीचा वेगळाच काहीतरी प्रॉब्लेम झाला रे. अरे सर्वांनी एवढं प्रेशराईज केलं ना की अगदी सुन्न झाली होती काव्या. आम्हा सर्वांना त्या टॉक्सिक वातावरणातून बाहेर पडायचं होतं आणि त्यासाठी हा एकच मार्ग होता. अरे तो आम्ही स्वीकारला, ते म्हणजे लग्न. आणि लग्न झाल्यानंतर आम्ही मुंबईला येणार होतो. तुम्ही आला असतात तर नंदिनीला नंतर कुणीही बोललं सुद्धा नसतं. त्याचबरोबर काव्याचं आणि माझं लग्न झालं त्यामध्ये सर्वांची चूक आहे, बाकी कुणाची नाही. पण लग्न करायचं की नाही हा तुझ्याकडे पर्याय होता ना जीवा? अरे माझ्याकडे अजिबात तो पर्यायच नव्हता, असं म्हणून पार्थ रियालिटीची जाणीव आता जीवाला करून देत असतो. त्यानंतर आता पार्थ म्हणतो, या क्रॉस लग्नामुळे घरामध्ये राहणं किती कठीण जाणार आहे ना हे तुला नाही माहीत जीवा. त्याचवेळी जीवा म्हणतो, एक मिनिट, अरे या लग्नाचा तुला नाही मला सुद्धा तेवढाच त्रास होणार आहे, समजलं? अरे नंदिनीकडे बायको म्हणून बघणं मी अशक्यच आहे ना. तेव्हा पार्थ विचारतो की तरीही तू स्वतःच्या मर्जीने लग्न का केलं मग जीवा? पुढे आता पार्थ रडकुंडीला येतो आणि म्हणतो, आईने सांगितलं मला की तू पुढाकार घेऊन नंदिनी बरोबर लग्न केलं. मला सगळं सांगितलंय रे आईने, पण माझ्यासाठी मी पुढाकार घेतलाच नव्हता काव्याबरोबर लग्न करण्यासाठी जीवा. अरे काव्यानी आणि मी विरोध केलाय अख्ख्या गावकऱ्यांचा, समजलं? अरे 200 लोक होती आणि आम्ही दोघं काय पुरणार होतो आम्ही दोघं त्या लोकांना, सांग ना जीवा. आणि काव्याला सुद्धा माहित आहे की तिच्याकडे मी बायको म्हणून नाही पाहू शकत. आता या सगळ्या गोष्टींचा बिचाऱ्या काव्याला किती त्रास होत असेल. आता मला ना तिची अक्षरशः दया येते, असं म्हणून पार्थ आपल्या मनातील भावना व्यक्त करतो. तेव्हा जीवा आता धक्क्यानेच पार्थकडे पाहतो. पुढे आता पार्थ म्हणतो, सर्वांमध्ये सहानुभूती वाटते ना ती फक्त आणि फक्त काव्याबद्दल, कारण या सगळ्यामध्ये ना जीवा फक्त तिचा बळी गेलाय. मग आता जीवाला आठवतं की कशाप्रकारे जेव्हा पत्रिका छापण्यासाठी गेलो होतो तेव्हा आता तो पत्रिका छापणाऱ्या माणसाने कोणच पार्थ दादाच्या खाली तेथे काव्याचं नाव लिहिलं होतं आणि आम्हालाही असं सांगितलं होतं की पार्थ यांचा शुभविवाह चौका काव्या यांच्याबरोबर करण्याचे योजिले आहे. त्यानंतर आता जीवाला सगळं काही आठवतं की कशाप्रकारे जेव्हा आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो तेव्हा काव्या पडणार होती, तर आता लगेच दादाने तिला पकडलं होतं. त्यानंतर जेव्हा दादाचीच उष्टी हळद काव्याला लागली होती तेव्हाचे सर्व क्षण देखील आता त्याला आठवतात. आणि मग त्यानंतर तो म्हणतो की एक मिनिट हा दादा, अरे मला कळत नाही तुला त्या काव्याबद्दल एवढा कळवळा का वाटतोय? अरे नंदिनीबद्दल हा कळवळा का वाटत नाही? अरे कालपर्यंत नंदिनी बरोबर तुझं लग्न होत होतं आणि आज लगेच तुला त्या नंदिनीचा विसर पडला आणि ते सुद्धा तिचा काहीही दोष नसताना. अरे तुला काव्याचा बळी गेला एवढं दिसतंय, पण नंदिनीचं काय? अरे तुझ्यासाठी तुमच्या लग्नामंडपापर्यंत धावपळ करत ती कशा प्रकारे तिथे पोहोचली तुला काय माहित रे दादा? अरे तू गुन्हेगार आहेस नंदिनीचा, असं म्हणून जीवा ओरडतो. तर पार्थ म्हणतो, आणि तू माझा गुन्हेगार आहे, समजलं? कारण तू माझ्या होणाऱ्या बायकोबरोबर लग्न केलंस.
त्याच वेळी आता विक्रम हा तेथे येतो आणि त्या दोघांवर खूप जोरात ओरडतो की पार्थ, जीवा, अरे काय चाललंय काय तुमचं? एवढ्या मोठ्या मोठ्याने ओरडून तुम्ही लोकांना तमाशा दाखवणार का? अरे मंजू आणि त्याचबरोबर वसुताईच्या हातात तुम्ही असं कोलीत देता का त्यांना गॉसिप करायला? असं म्हणून विक्रम खूप भडकतो. हे दोघेही आता गप्प बसतात. त्यानंतर तो म्हणतो, अरे तुम्ही दोघेही असं हक्कांसाठी बोलायला लागल्यानंतर नातेवाईक सुद्धा तुमची खिल्ली उडवतील. समाज काय करेल आठवतंय का तुम्हाला? अरे या सर्व प्रसंगामध्ये तुम्ही दोघांनी एकत्र राहायचं सोडून एकमेकांच्या अंगावर हल्ला करताय. एकमेकांना जिंकून देण्यासाठी तुम्ही अधिकारी खेळताय, कळतंय की नाही? आता लोकांनी तुमच्या दोघांमधील ही अशी भांडणं बघायची आहेत का? आणि कशासाठी भांडणं आहेत ही सांगा बरं, कशासाठी आहेत? हे जे काही झालं ना त्यामध्ये तुमच्या चौघांपैकी कुणाचीही चूक नाहीये, समजलं? ना पार्थची, ना जीवाची, ना नंदिनीची, ना काव्याची. आणि जे काही झालं ना त्यामध्ये चूक कुणाची असेल तर ती आम्हा आईबापांची आहे. आम्ही तुम्हाला तिथे प्रोटेक्ट नाही करू शकलो असं म्हणून विक्रम स्वतःला दोष देऊ लागतो आणि रडत असतो. तेव्हा जीवा आणि पार्थला खूप वाईट वाटतं. तेव्हा आता पार्थ म्हणतो, बाबा तुम्ही जरा शांत व्हा प्लीज. त्यावेळी आता विक्रम जरा शांत होतो आणि म्हणतो, अरे मला माहीत आहे बाळांनो, आज जे काही झालं ना त्यामुळे माझ्या मुलांनी घराण्याची आणि त्या आईबाबांची सुद्धा अब्रू वाचवली आहे. अरे हाणामारी झाली असती तिथे रक्ताचे पाट वाहिले असते जीवा, कळत नाही का तुला? मग आता पार्थ जीवाला इशारा करतो, पाहिलं का बाबा काय सांगतायत ते? अरे आजच्या या प्रसंगामुळे त्या धनंजयचा तरी किंवा माझा तरी जीव गेला असता. अरे पण आज काय झालं तर माझ्या दोन्ही मुलांनी बाजू सावरली आणि खूप मोठं नुकसान होण्यापासून वाचलं. त्याचबरोबर तुम्ही पूर्ण आपल्या घराण्याला प्रोटेक्ट केलंय. आज माझे आणि मानिनीचे संस्कार जिंकले आहेत. असं म्हणून विक्रमला आता दोन्ही मुलांचा खूपच अभिमान वाटतो. परंतु पार्थ आणि जीवाच्या मनात काय काय खलबतं चालली आहेत, काय काय अगदी एकमेकांबद्दलचा राग आहे हे अजूनही विक्रमला कळत नसतं. अरे मला अभिमान आहे तुमच्या दोघांचा, परंतु आता तुमच्या दोघांच्या मनाचा जो काही मनस्ताप होतोय ना ती एकमेकांची अशी कॉलर धरून होणार नाहीये बाळा काही. आता बस झालं, या विषयावरून तुमच्या दोघांमध्ये मला काहीही वाद नको आहेत. तुम्हा दोघांनाही कळतंय का? असं म्हणून आता तो दोघांनाही चांगलं समजावून सांगतो. त्यानंतर आता बस झाला सगळा तमाशा. तुमची आई तुम्हाला बोलवतीये, देवाला नमस्कार करायचा आहे. काव्या आणि नंदिनी या ऑलरेडी तेथे पोहोचले आहेत. चला बरं आता. तेव्हा पार्थ आणि जीवा एकमेकांकडे पाहतच राहतात. तर आता पार्थ जीवाला खुणावतो, चल. तेव्हा जीवा आता अगोदर तेथून निघून जातो. मग आता पार्थ हा रडतच म्हणतो, बाबा अहो मी त्याला खूप समजावलं परंतु काहीच उपयोग नाही. त्यावेळी आता विक्रम म्हणतो, अरे त्याला नाही समजू शकणार. आपण तिथे काय भोगलं आणि काय काय लोकांचा आक्रोश पाहिलाय आणि हेच सांगण्यासाठी मी तुला इथे थांबवलंय. हे बघ बाळा पार्थ, हे बघ तुझ्या आईने नंदिनीला जे सांगितलं ना हेच. कारण तुमच्या दोन्ही भावंडांमध्ये जीवा हा प्रचंड इमोशनल आहे, पण जीवा हा डोक्याने खूप तापट आहे परंतु मनाने खूप हळवा आहे. पण तू शांत आहेस आणि समजूतदार आहेस, त्यामुळे प्लीज जरा त्याला सांभाळून घे. तेव्हा पार्थ आता रडतो आणि म्हणतो, बाबा अहो पण मी कुणाकुणाला सांभाळून घेऊ, तुम्हीच सांगा ना आता. कुणाकुणाला मी सांभाळून घ्यायचं? अहो हे सगळं काही कठीण आहे. आता पार्थच्या मनाची काय घालमेल सुरू आहे ना हे सगळं काही विक्रमला माहीत असतं. कारण आपल्या होणाऱ्या बायकोबरोबर भावाचं लग्न झालं आहे. पण आता आपण तरी काय बोलणार हे विक्रमच्या मनात आता येत असतं. आणि पार्थविषयी सुद्धा त्याला खूप वाईट वाटतं. काव्या आणि पार्थला फक्त नाईलाजाने लग्न करावं लागलं. त्याचबरोबर जीवाने तरी पुढाकार घेऊन स्वतः नंदिनी बरोबर लग्न केलंय म्हटल्यानंतर त्याला एवढा त्रास होत नसेल. आता पार्थ आपल्या दुःखी मनाने लगेच तिकडे देवघराकडे जायला निघतो. तर विक्रम खूपच टेन्शनमध्ये येतो. हा गुंता आता सोडवावा कसा त्यालाही कळत नसतं. तर आता इकडे जीवा आणि पार्थ हे दोघेही आता देवघराजवळ आलेले असतात. मानिनी आता अगोदर वसवात्याला काहीतरी सांगते आणि सर्व तयारी करून घेते. मग त्यानंतर आता जीवा पार्थ हे दोघेही आता एकमेकांकडे पाहतात आणि मग त्यानंतर जीवा हा काव्याकडे सतत पाहत असतो. पार्थ आता तेथे नंदिनीकडे पाहत असतो. त्या चौघांच्याही मनात आता एकांबद्दल नुसताच गैरसमज झालेला असतो. त्यावेळी वसू म्हणते, चला आता दोघी बहिणींनी म्हणजे दोन्हीही जावांनी पुढे या, आता देवासमोर दिवा लावा. तेव्हा आता त्या दोघीही एकमेकींकडे पाहतच
राहतात. त्यानंतर रम्या म्हणते, हो ना, या बरं दोघीही पुढे, दोघी बहिणींनी पुढे येऊन दिवे लावा बरं. तेव्हा तिचा बोलण्याचा हेतू लगेच आता वसूला समजतो. त्यामुळे वसू आता या क्षणी रम्याला म्हणते, रम्या अगं जरा शांत राहा. मग आता मी चुकीचं बोलले का आता काही आई, असं म्हणून ती वसूला विचारते. त्यावेळी काव्याच्या डोक्यात आता रम्याविषयीची सनकच जाते. तर मंजू मात्र खुदू हसू लागते. त्यानंतर वसू म्हणते, बाळा अगं रम्या, तू जे काही बोलली ना त्याचा अर्थ जरा वेगळा होतो, त्यामुळे ना जरा गप्प बस. तेव्हा रम्या हसूनच हो आई असं त्यानंतर आता मानिनी म्हणते, नंदिनी ये बाळा पुढे. त्याच वेळी आता वसू लगेच म्हणते की मानिनी अगं तू विसरलीस का, अगं आता काव्य थोरली सून आहे देशमुखांची. असं म्हटल्याबरोबरच इकडे पार्थ, जीवा, नंदिनी आणि काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या चौघांनाही याबद्दल आता खरं तर ऐकून मोठा शॉकच बसलेला असतो की आता लहान काव्या ही मोठी सून म्हटल्यानंतर असं म्हणून सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. तर वसू मात्र गालात हसते आणि रम्या सुद्धा. तर मंजू सुद्धा आता हसत असते. तेव्हा मानिनी आणि विक्रम हे दोघेही जरा रागातच वसूकडे पाहू लागतात. त्यानंतर टोमणा मारून आता वसू म्हणते, काही नाही, नंदिनी होणार होती सून मोठी या घरची देशमुखांची, पण आता काव्य आहे, काही हरकत नाही तसं. अगोदर आता काव्यानेच दिवा लावला पाहिजे, हो की नाही. तेव्हा काव्या खूपच रागात आता वसूकडे पाहते. तर नंदिनी बिचारी एकदम शांत होऊन जाते. तर मानिनी सुद्धा गप्पच राहते. तर पार्थ हा नंदिनीकडे पाहतो, तर जीवा हा काव्याकडे पाहतच राहतो. रम्याला मात्र खूपच आनंद झालेला असतो, कारण नंदिनी आणि पार्थची जोडी ही कायमची तुटलेली असते आणि नंदिनीला या घरामध्ये तरी कधीही मोठ्या सुनेचा मान हा मिळणार नसतो आणि म्हणूनच रम्याच्या मनात आता अगदी गुदगुल्याच होत असतात. तर बिचारी नंदिनीच्या डोळ्यातून पाणी येतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता जीवा आणि नंदिनी हे दोघेही जोडीने मानिनी, विक्रम आणि त्याचबरोबर घरातील इतर सर्वांचा आशीर्वाद घेतात. आता वसू लगेच पुढे येते आणि म्हणते, नंदिनी अगं आता एक काम कर, तू तुझ्या थोरल्या जावेचा आशीर्वाद घे, म्हणजे काव्याचा. तेव्हा नंदिनीला मोठा धक्का बसतो. तर वसू म्हणते, आता नात्याने आणि मानाने तीच मोठी आहे. तेव्हा काव्याला मोठा धक्का बसतो. मग ती नंदिनीकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.